येतो तुमच्या लाडक्या भावाच्या लाडक्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे डीजे स्वॅपी व्लॉग्स. आणि मी आत्ता चाललेलो आहे शिराळ रोडला. इथून डायरेक्ट मी जाणार आहे मोहरेमध्ये. आज आहे मोहरे यात्रा 2026. SF ग्रुप आपला ग्रुप असणार आहे आणि साऊंड आहे आदित्य साऊंड कोल्हापूर. आणि आत्ता जस्ट मी निघलोय, एकटाच आहे, माझ्यासोबत आज कोणच नाही. कारण डीजे रॉक्सी गेलेला आहे शोवरती आणि यश जॉबवरती गेलेला आहे, त्यामुळे तो माझ्यासोबत नाही. आणि मला बाकी दुसरं कोणाला न्यायला नाही आवडत, त्याच्यामुळे मी एकटाच चाललोय. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भावांनो, डीजे सत्यम पुणे हे बहुतेक आलेले आहेत. त्याचा मला फोन झालेला नाही सकाळपासून, पण तुम्हाला रात्री फोन करून सांगितलेला की मी यायला लागलोय म्हणून. मग तो सकाळी 6 वाजता निघणार होता. मला माहित नव्हतं आला का नाही, उठला का नाही सकाळी लवकर. आत्तापर्यंत यायला पाहिजे होता. जर सकाळी लवकर निघाला असता तर आत्तापर्यंत आला असायला पाहिजे होता. पण जर तो सकाळी निघाला नसेल लवकर तर तो अजून पोहोचला नसेल. पण आता येणाऱ्या काही व्लॉगमध्ये तो तुम्हाला बघायला भेटेल. थोडे दिवस तो असणार आहे इकडे, त्यामुळं येणाऱ्या काही व्लॉगमध्ये तो तुम्हाला बघायला भेटू शकतो. बाकी बघूया काय होते. ट्रकवाला बघा कसा आला, सुसाड आला. आणि बाकी मजा येते. ऑल ओव्हर शो चाललेत कंटिन्यू. थोडीशी ताणतणावाचं वातावरण चालू आहे, कारण धावपळ होते खूप जास्त. मला व्लॉग्स एडिट करता येत नाहीत, वेळ मिळत नाही. भरपूर जास्त सध्या पळापळ चालू आहे. काल आम्ही धाराशिवला शोला गेलेलो होतो, तिकडून शोवरून आलो आहे, लगेच आज इकडच्या शोला चाललो आहे. त्यामुळे थोडीशी धावपळ तर चालू आहे, पण चांगलं आहे. ही धावपळ आवडते मला, मजा येते. बघूया पुढे काय होते. लेट्स गो. यार भावनो, थोडक्यात मिस झाले. थोडक्यात म्हणजे मी आता शिराळ्याजवळ पोहोचलोय आणि सत्यम आलाय काशेगावमध्ये. म्हणजे थोडक्यात एक अर्धा तास जरी मी लेट निघालो असतो तरी सत्यमला घेऊन येऊ शकलो असतो, पण मी लेट निघू शकत नाही. कारण आपल्याला शोवरती ऑन टाईम पोहोचायचं आहे. 1:30 वाजता आपल्याला तिथं पोहोचायचं आहे, त्यामुळं मला निघलं पाहिजे. त्याला म्हणलंय मी पाठीमागून ये, मग तो पाठीमागून येतो म्हणलाय. जर शक्य झालं त्याला तो पाठीमागून येऊ शकतो. बघा काय होते. बाकी यात्रेचा शो म्हणलं की एनर्जी जरा नेक्स्ट लेवल असते, मजा येते. कारण पब्लिक जास्त असते आणि शो पण असा फास्ट चाललेला असते, झप कंटिन्यू असं ट्रॅक चेंजिंग. आणि एक मोसम असतो तो कट होत आहे. बाकी मग वरातीच्या वगैरे शोला थोडासा कसं रिलॅक्स वातावरण असते, शांत एकदम स्लो असा चाललेला असतो शो. पण इथं कसं जरासा फास्ट शो असल्यामुळं मजा येते खूप जास्त. मला फास्ट गोष्टी आवडतात. बाकी तुम्ही पण फास्टमध्ये लाईक करून घ्या लगेच. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आणि माझा रेड कलरचा हा टी शर्ट खूप फास्ट गडबडीत मी घेतला आहे. मला चॉईस करायला पण वेळ भेटला नाही, पण कसा वाटतोय कमेंट करून सांगा. ओके, लव्ह यू. हो ना, आपल्या ठीक समोर कुठला तरी एक साऊंड आहे, कुठलाही माहीत नाही आणि कुणीकडे चाललं माहीत नाही. अरे हा तर इंडिया 6060 हे भावनो बघू शकता. इंडिया 6060 पुढे आहे आपल्या, इंडिया ऑडिओ कराड. आणि हे पण बहुतेक तिकडंच चाललेत मोहरेला. तर इसाही वातावरण दिकरेला आहे वेरी छान. जरा भेटूया त्यांना. भावनो मोहरेमध्ये आलेलो आहे आणि इकडे बघू शकता कमानीतून एंट्री झालेली आहे. गाड्या आत बाहेर पडत आहेत कारण वातावरण यात्रेचं आहे. हळू गाड्या चालवा, दक्षता घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि भावनो या ठिकाणी बघू शकता 2121 आहे. इथं पण एक सेटअप आहे. कुठला आहे बघा, एक मिनिट. हा, इथं आहे बॉस नंबर 1. गावामध्ये आज क्लीन सेटअप पण लागलेत आणि गावामध्ये आज ब्रँड सेटअप पण लागलेत आणि कॉम्पिटिशन सेटअप पण लागलेत. त्याने विषय असा केला आहे की जे ब्रँड सेटअप आहे ते समोर तोंड करून लागलेत आणि जे कॉम्पिटिशन सेटअप आहे ते मागं तोंड करून असणार आहे. त्याच्यामुळं कोणाला त्रास होणार नाही. आपण बऱ्यापैकी आपले सेटअप जो पोहोचलो आहे, आय थिंक इथं कुठेतरी आहे. भावनो गावामध्ये पोहोचलो आहे. गाडीचं पार्किंग केलेलं आहे मस्तपैकी, बसण्यासाठी योग्य ठिकाणी पार्किंग केलेलं आहे. आणि आता आम्ही चाललो आहे सेटअप. इकडे बघू, हा इथं पुढं समोर सेटअप असणार आहे आणि हे भाऊ आपल्याला घ्यायला आहे. हे बघू शकता, पुढे बघून सेटअप लावलेलं आहे समोर तोंड करून. मॅटर क्लोज आहे. आग इथे साऊंड कोल्हापूर. आणि गरमी बघा, गरमी कशी भासते बघा. हे बघा गरम लागतंय काय. भावनो टाईममध्ये सगळा सेटअप रेडी आहे आणि मी पण टाईममध्ये पोहोचलेला आहे. यश भाऊ पाठीमागं आपल्या बघू शकता. यश भाऊने आपल्याला आधी सांगितलं होतं लवकरात लवकर चालू करायचं आणि टाईममध्ये पोहोचू दे काय विषय. पोलिसच दाखवतो सगळं. हे बघा असं करते बघा, ट्रॅफिक जाम करते.
भाऊ विषय काय झाला, आमचा साऊंड वळवायचा चाललेला आणि एक चाक डबऱ्या जाते, हे माझ्या अंगावी थांबा, मी इकडे जाते एका साईडला आणि ट्रॅफिक जाम झालंय बघा इकडे. इथे जरा विषय खच्च झाला भाऊ ना. हे बघा सेटअप अजून वळवायचा चाललाय, वळायचं काही लक्ष दिसत नाही. आणि आमचे ऑपरेटर बघा कसे इकडे कशा आधी सावलीला उभं राहील. काय करायचं सांग, इकडे ट्रॅफिक जाम झाली, येणारच नाही वाट नाही, जाणारच नाही पण वाट नाही. म्हणून सांगतो ट्रॅफिकचा रूल पाळा, ऐकत नाहीत माझा असं होतं. भाऊ आत्ता 3:45 वाजलेले आहेत आणि शो चालू झालेला आहे प्रॉपर. आता इकडे पुढे बघू शकता, इथं कॉम्पिटिशन चालू आहे, बॉस नंबर 1 आणि इंडिया ऑडिओ कराड. आणि इथं पुढे कुठला दुसरा सेटअप आहे तो काय समजलेला नाही अजून मला. पण जोपर्यंत यांचं कॉम्पिटिशन होत नाही तोपर्यंत मला पुढे जाता येत नाही, असा प्रॉब्लेम झाला आहे. आमचा सेटअप तिकडे पुढे आहे, मी आणि यश भाऊ आम्ही आता दोघंजण चाललो आहे आमच्या सेटअपला. आम्ही गेलो की तिथं सेटअप चालू होणार आहे लगेच. बघूया, मजा येईल. पावसाचं वातावरण झालं, पाऊस पडायला लागला आहे. पाऊसमय वातावरणात शो गाजवूया. लेट्स गो. दोस्तों हम बारिश में पूरी तरह से फंस चुके हैं. लाईट सगळं कॉम्पिटिशन चालू झालेलं आहे, पण वातावरण लई डेंजर झाले. सगळं पावसाचं वातावरण झालं, बघा पाऊस झाला. कसं काय लाईट टाकली का भावना. पावसाबरोबरच वारं चालू आहे आणि बघू शकता कुठे वारं घुसते इथे. पॅराशूट उडून कधीही पॅराशूट उडून जाऊ शकते, वातावरण डेंजर झालं. हे कशा पकडून चालले बघा. भावानो शो एंड झालेला आहे आणि आता मी निघालेलो आहे घरी. शोचे काहीच व्हिडिओ मला घेता आले नाहीत कारण पाऊस आला आणि आज जे पॅक केलं त्या मला डालग्यात टाकलं, त्यामुळे मला बाहेरचं काही दिसत नव्हतं ना, बाहेरच्यांना माझं आतलं काय दिसत होतं. व्हिडिओ करायला पण काही तसा स्पेस नव्हता, काय नव्हता, पब्लिक दिसत नव्हतं, काय नव्हतं. त्यामुळं माझ्याकडून तर काही आतले तर काही व्हिडिओ झालेले नाहीत. बाहेरचे व्हिडिओ जर मला भेटलेत तर आपण 100% ब्लॉगमध्ये ॲड केले असतील, तुम्ही बघितले असतील, काय विषय नाही. ओके, तर आता सध्या मी निघालोय, बघूया थोड्याच वेळात पोहोचतोय घरी. पोहोचल्यानंतर मग विषय चर्चा करू आपण. ओके चलो.